बा मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण म्हणजे आता तुम्ही म्हणाल का रे बा ते आम्हाला मार्बल दाखवलं तुला म्हणजे आहे काय नेमकं, तर नेमकं त्याचं थोडंसं अलग आहे। मी आलतो आपल्या ब्लॉग शूटिंगसाठीच किशनगडले। आता सध्या मी किशनगडच्या मार्बलची मंडी म्हणजे हजार एक मोठमोठाले दुकानं असतील अटी मार्बलचे वेगवेगळे प्रकार आहेत। आता आवाज काहून जास्त येऊ राहिला, मी काय जास्त बोलत नाही। एक मार्बल कटिंगची मशीन अटी चालू आहे ते तुम्हाला दाखवतो, चलो। भाऊ अटी मशीनचा आवाजच एवढा आहे की मी काहीच तुमच्याशी बोलू शकत नाही, फक्त तुम्हाला दाखवू शकतो। हे मार्बल उचलण्यासाठी क्रेन आहे, क्रेन। चलो अमित सर, थँक्यू। हे अमित सर यांनी परमिशन दिली होती। तर भाऊ तठी आवाजच एवढा होता मशीनाईचा की काहीच बोलता येत नव्हतं। तर आता हे जे फॅक्टरी म्हणू आपण त्याले, मार्बलचं आउटलेट अटी होलसेल रेटनं मार्बल भेटतात। हे असं एकच नाही, लय बदबद आहे तठी, जागोजागी आहे। अरे याचं एरियाचं नावच मार्बल मंडी असं आहे भाऊ। आणि त्या मशीना पाहिल्या त्याचं तर माया एवढं म्हणजे जवळजवळ 6 फूट असं ते कटिंग पत्तं होतं। एवढं पत्तं मी जिंदगीत पहिल्यांदा पाहिलं, बेकार आहे। त्याला दुसरी मशीन होती त्याच्यात मार्बल जात जाय, म्हणजे एक मोठा दगड त्या क्रेननं तो उचलल्या जाय आणि तो त्या मशीनमध्ये घालून पाहिजे तशा त्या MM कट होय आणि तठून त्या दुसऱ्या मशीनमध्ये घातल्या जाय, तो कट होईल, तो असा पॉलिश होय, असा चोपडा। आणि ते पोरं दाखवले वर्कर मी ना तुम्हाला, ते काय करत ते असं ब्रशनं ते हे करत, म्हणजे त्याला ग्लॉस आला पाहिजे एक प्रकारचा, असं तो प्रकार आहे।
नवलच आहे, म्हणजे मी ना तरी पहिल्यांदा पाहिलं भाऊ हे. मार्बलचे किती प्रकार आहे हे तर आपल्याला माहीत नाही. काय असते आणि पांढरा असते, कळप्पा असते आमच्या घरी. चला जाऊ द्या, चलो. आवडलं असेल तुम्हाला, अशी अपेक्षा आहे. तो आता वाजले 4:15. सकाळी गेलं तर नाश्ता मग लागेल ती भूक. घेतलं डी महावीर प्युअर व्हेज रेस्टॉरंट. आम्ही म्हटलं पहिली गाडी सुताला गेली आहे की नाही. संपो चालार बा, केला पोटोबा. आता जाऊ पुढे. दाबून भूक लागेल होती मला. सट खाल्लं मी ना. आता उठून आता जयपूर आहे जवळजवळ 90 किलोमीटर. तो 1.5 घंटा लागतेच. 1.5 घंटा एक झोप काढतो मस्त मी. चलो. पुरं थकलो बा. Day 2. गुड मॉर्निंग. रात्री खूप उशीर झालता. खूप थकेली होतो. येता बरोबर भाऊ जरासं खाल्लं, गोळ्या औषध घेतलं, झोपून राहिलो. तर अपेक्षा आहेत की आई ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करायला लागते, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं आहे वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जयपूर सिरीज संपलेली नाही. पुढच्या ब्लॉगमध्ये काहून भेटू तर ज्ञानेश्वर माऊली म्हणूनच आहे, अवघे विश्वची माझे घर आहे की नाही. राम राम. तब तक तुम नजारा देखो. जयपूर.